राज्यामध्ये सध्या मृत्यूचं थैमान सुरू आहे आणि हे मृत्यूचं थैमान कुठे सुरू आहे तर कोणत्याही स्वरूपाचा बॉम्बस्फोट झालेला नाही आहे, कुठेही दंगल झालेली नाही आहे। हे जे मृत्यूचं थैमान सुरू आहे हे शासकीय रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि गेल्या 24 तासामध्ये नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये आणखी 14 लोक दगावलेले, ज्याच्यात 3 लहान मुलं आहेत। त्यामुळे आत्ता म्हणजे 2 ऑक्टोबर पासून आजपर्यंत या रुग्णालयात दगावणाऱ्यांची संख्या ही 51 झाली आहे। आज मुंबई उच्च न्यायालयामध्ये DK उपाध्याय आणि आरिफ डॉक्टर या 2 न्यायमूर्तींनी सरकारला अक्षरशः फैलावर धरलं आणि सरकार जे करतंय किंवा सरकारकडून जे या रुग्णांच्या बाबतीत सुरू आहे हे न्यायालय कधी सहन करणार नाही, कदापिही आम्हाला हे मान्य नाही, अशा स्वरूपाची आक्रमक भूमिका ही न्यायालयाने घेतलेली आहे। आणि आता यानंतर प्रश्न पडतोय तो म्हणजे न्यायालयाने सरकारला झापलं, मुख्यमंत्र्यांनी जिल्हानिहाय अहवाल मागवायला सुरुवात केली, आता तरी डॉक्टर तानाजी सावंत यांची उचलबांगडी होणार का, हाच खरा प्रश्न आहे। नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय टाइम महाराष्ट्र। मित्रहो, 2 ऑक्टोबर पासून म्हणजे गांधी जयंती पासून आजपर्यंत नांदेडच्या शंकरराव चव्हाण रुग्णालयामध्ये आतापर्यंत 51 लोकांनी शेवटचा श्वास घेतला। यापैकी काही रुग्ण हे शेवटच्या क्षणाला इथे आणले गेले, हे खाजगी रुग्णालयातून आणले गेले, अशा स्वरूपाची मल्लीनाती आता काही मंत्र्यांकडून सुरू झालेली आहे। त्यापैकीचे एक सदग्रस्त आहेत हसन मुश्रीफ, जे कोल्हापूरचे पालकमंत्री आहेत। ते असं म्हणाले की हे जे रुग्ण वाढले किंवा हे जे रुग्ण दगावले याच्यामध्ये खाजगी रुग्णालयांचा खूप मोठा वाटा आहे। पण प्रश्न इतका आहे, हे सगळं होईपर्यंत आरोग्यमंत्री असलेले डॉक्टर तानाजी सावंत की ज्यांनी एका महामंडळाच्या निर्मितीचा घाट घातलाय आणि त्यामुळे औषधांची खरेदी ही गेली 6 महिने होऊ शकलेली नाहीये। ही जी महामंडळाची कल्पना आहे या डॉक्टर तानाजी सावंत यांची, ती का होती तर भ्रष्टाचार रोखण्यासाठी म्हणून ते त्यांनी सुरू केलं। पण मुळात याची मानसिकता, याची जडणघडणच ज्या निर्णयाची किंवा ज्या सदग्रस्तांची भ्रष्टाचार अशीच झालेली आहे, त्यांच्याकडून आणखी दुसरी कशाचीही अपेक्षा नाहीये। आणि त्यामुळे आता डॉक्टर तानाजी सावंत यांची उचलबांगडी करणं हाच मुख्यमंत्र्यांच्या समोरचा एक महत्त्वाचा कार्यक्रम होणार आहे, राहिला आहे। आणि या सगळ्याला नेमकं काय जबाबदार आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे, तेच मी आपल्याला सांगणार आहे। डॉक्टर तानाजी सावंत हे आपल्या सगळ्यांना माहिती आहेत, एक शिक्षण सम्राट आहेत, त्याचप्रमाणे त्यांची बँक आहे, त्यांच्या इतर सगळ्या कारखाने आहेत आणि प्रचंड श्रीमंत असा हा राजकारणी आहे। पैशातून सत्ता आणि सत्यातून पैसा असं समीकरण करत जी काही मंडळी महाराष्ट्रात राजकीय वाटचाल करतात त्यापैकी एक आहेत डॉक्टर तानाजी सावंत। काहीही ज्ञान आणि आपला दुरान्वयनीही संबंध आहे असं मानायचं नाही, असं ठरवून जो माणूस घराबाहेर पडतो त्याचं नाव आहे डॉक्टर तानाजी सावंत। मी जगातलं काहीही विकत घेऊ शकतो, पैशातच सगळ्याची किंमत करतो आणि पैशावरच बोलतो, पैशावरच जगतो असं समजण्याची धारणा म्हणजे डॉक्टर तानाजी सावंत। आणि यामुळेच आता सध्या तानाजी सावंतांनी जे काही केलेलं आहे त्यासाठी विरोधी पक्ष, प्रसार माध्यम, सर्वसामान्य जनता, इतकंच नव्हे तर आज मुंबई उच्च न्यायालयाने सुद्धा सरकारचे वाबाडे काढले। पण तरीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे वेगवेगळे फंडे अवलंबत आहेत, पण त्यांना तानाजी सावंतांना आपण उचलावं असं धाडस का होत नाहीये? हे तेच तानाजी सावंत आहेत, मी आपल्याला अत्यंत जबाबदारीने सांगतो की ज्यांचे आजही लागे बांधे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरेंशी आहेत, ते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत आणि उद्धव ठाकरेंशी त्यांचं गुफ्तगू चालू आहे। आणि त्यामुळे तानाजी सावंत हे एका बाजूला एकनाथ शिंदेंबरोबर असल्याचं भासवत आहेत, तर दुसऱ्या बाजूला ते एकनाथ शिंदे यांना आपण उद्धव ठाकरेंकडे कधीही जाऊ शकतो आणि याच गोष्टीवर इमोशनल ब्लॅकमेलही करत आहेत। आणि त्यामुळे तानाजी सावंत यांना हात लावायचा की नाही अशा द्विधा मनस्थितीमध्ये सरकार म्हणजे कोण तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून आणि 2 उपमुख्यमंत्री हे येऊन ठेपलेले आहेत। पण गडबड काय आहे ती आपण समजून घेऊया। मुख्यमंत्र्यांना या सगळ्या गोष्टीमध्ये काय जे होतंय याची पुरती माहिती मिळत नाहीये असं लक्षात येतंय वरकरणी पाहता। मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाबद्दल सांगायचं तर त्यांच्याकडे 13 OHD आहेत, PA आहेत, PS आहेत आणि प्रशासकीय सेवेमध्ये
प्रचंड बुद्धिमान असं ज्यांचा उल्लेख केला जातो ते भूषण गगराणी त्यांचे प्रधान सचिव आहेत. शांत संयमी विकास खारगे हे त्यांचे आणखी एक प्रधान सचिव आहेत. पण इतकं असताना शेवटी इनपुट मिळणं एखाद्या नेत्याला हे खूप गरजेचं असतं आणि तीच गोष्ट एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत चुकते किंवा चुकली आहे असं आपण म्हणू शकतो. एकनाथ शिंदे यांच्याकडे डॉक्टर कवळे आहेत जे वेटरनरी डॉक्टर आहेत. त्यामुळे जेव्हा राज्यामध्ये लंपीसारखा आजार आला ते वस्तुस्थिती काय आहे हे समजून घेणारे सद्ग्रस्त त्यांच्याकडे उपलब्ध होते. नगरविकास असेल, गृहनिर्माण असेल, याच्यासाठी जी काही मंडळी आहेत ती त्यांच्याकडे आहेत. खाजगी विषय आहेत त्याच्यासाठीची मंडळी त्यांच्याकडे आहेत. प्रसार माध्यम, जनसंपर्क याच्यामध्ये जर काही चुकलं राहिलं तर ते बघणारी माणसं आहेत आणि या सगळ्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम स्वतः एकनाथ शिंदे करत असतात. त्याला मदत म्हणून त्यांचे खासदार पुत्र हे देखील त्यांना मदत करत असतात. मग विषय प्रसारमाध्यमांचा असू द्या किंवा वैद्यकीय क्षेत्राचा असू द्या. पण इतकं सगळं होत असताना आज बघा नागपूरमध्ये माडच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. हे आंदोलन का केलं तर श्याम वाकोडे हे जे डॉक्टर आहेत, डीन आहेत ते नांदेडच्या या रुग्णालयाचे, त्यांना शौचालय साफ करायला भाग पाडलं हेमंत पाटील यांनी आणि हेमंत पाटील यांच्यावरती अॅट्रॉसिटीच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला. हे कोण आहेत तर हे खासदार आहेत. ते कोण आहेत? खासदार एकनाथ शिंदेचे समर्थक आहेत. पण आपण काहीतरी वेगळं करू शकतो, आपण काहीतरी वेगळे आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न जे काही मंडळी करतात त्यांच्या तो प्रयत्न कसा अंगलट येतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हेमंत पाटील आहेत. आता या हेमंत पाटीलांच्याच पंक्तीमध्ये किंवा या हेमंत पाटीलांच्याच मांदियाळीमध्ये वावरणारे ग्रस्त आहेत तानाजी सावंत. तानाजी सावंतांना असं वाटतं की माझं कोणीच काही वाकडं करू शकत नाही आणि त्यामुळे आज न्यायालयानेच त्यांची परेड केली आहे. रुग्णांचे होणारे मृत्यू हे आम्ही सहन करू शकत नाही. काय नेमकं चुकतंय, कसं चुकतंय याची खातरजमा करून पुन्हा आमच्याकडे या असं त्यांनी सांगितलेलं आहे याचिकाकर्त्यांना आणि त्यामुळे सरकारचे धाबे दणाणलेले आहेत. आता याच तानाजी सावंतांनी महात्मा फुले आरोग्य मंडळावर जे रुग्णालय इम्पॅनल करायची होती किंवा ज्यांची नोंदणी करायची होती त्याच्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांनाही छळलं, नाडलं असं बोललं जातंय. या तक्रारी आल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी अशा 200 रुग्णालयांची पुन्हा एकदा फेरतपासणी आणि त्या फेरतपासणीची त्या अहवालाची छाननी करायचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे तानाजी सावंत यांच्या या संपूर्ण कार्यशैलीबाबत किंवा विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमधल्या प्रश्नांबाबत, डॉक्टरांच्या प्रत्यक्ष अडचणीबाबत मुख्यमंत्र्यांना इनपुट मिळत नाही अशी आपली माहिती आहे आणि हे इनपुट का मिळत नाही याचा विचार मुख्यमंत्र्यांनी करायला हवा. त्यामुळे मुख्यमंत्र्यांकडे एक अशी व्यवस्था असायला हवी की जी बघा, मुख्यमंत्र्यांचा मुलगा स्वतः डॉक्टर आहे जो अनेक वर्ष म्हणजे संपूर्ण वैद्यकीय शिक्षण अधिकाधिक वेळ त्याने हॉस्टेलमध्ये राहून पूर्ण केलं. त्यामुळे हॉस्टेलमधल्या समस्या काय असतात, तिथे कोणत्या अडचणींना सामोरं जावं लागतं, डॉक्टरांच्या अडचणी काय असतात, माडचं म्हणणं काय असतं, पेशंटचं नेमकं म्हणणं काय असतं, हे सगळं स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आपल्या घरातच कळतंय. पण तरीही कुठेतरी गल्लत होते. याचं कारण असं आहे, डॉक्टर श्रीकांत शिंदे हे काही ऊट सूट सारखे मुख्यमंत्र्यांना याचं अपडेट देऊ शकत नाहीत, इनपुट देऊ शकत नाहीत आणि त्यामुळे त्यांच्याकडे एक असा अधिकारी असण्याची गरज आहे की जो त्यांना या सगळ्या विषयाचं इनपुट देऊ शकेल. प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांकडे 13 OHD जे आहेत ते काय करत आहेत असा प्रश्न अनेकांना पडतो. याचं कारण असं आहे, गेल्या अनेक वर्षात इतके OHD असलेला मुख्यमंत्री महाराष्ट्राने पाहिलेला नव्हता. पण त्याच वेळेला इतक्या OHDंचा इतका वेंधळा कारभार हाही महाराष्ट्राने पाहिलेला नव्हता. त्यामुळे एकतर ते OHD तपासावे लागतील किंवा मुख्यमंत्र्यांना आपली सिस्टीम तपासावी लागेल. कारण ह्या ज्या पद्धतीची ही सगळी व्यवस्था झालेली आहे आणि आरोग्य व्यवस्थेचे जे 3-13 वाजलेत. आता बघा, याच्या आधी राजेश टोपे होते, कोविड सारखा कसोटीचा काळ होता, पण राजेश टोपे यांनी ज्या पद्धतीत काम केलं, आता उद्धव ठाकरेंना काही मंडळी त्याचं श्रेय देतात आहेत, पण उद्धव ठाकरेंच्या इतकंच श्रेय हे राजेश टोपेंना द्यायला हवं, हे आपल्याला मान्य करायला हवं. काही वेळेला तर अजित पवारांनी त्यांचा उल्लेख डॉक्टर राजेश टोपे असा गमतीने केला होता, पण त्यांनी डॉक्टरांना साजेसं किंवा डॉक्टरांना शोभेल असं इतकं नीट काम केलेलं होतं. पण हे जे डॉक्टर तानाजी सावंत आहेत त्यांच्या डॉक्टरकीबद्दलचा एक वेगळा व्हिडिओ मी नंतर करणार आहे, पण त्यांना आता आपण तोपर्यंत डॉक्टर म्हणू शकतो. तर ते डॉक्टर तानाजी सावंत
की ज्यांचा पंगा हा गिरीश महाजन यांच्याबरोबर होता, गिरीश महाजन यांचा या महामंडळाला विरोध होता, पण तरीही हट्टाला पेटून हे महामंडळ करण्यात आलं. हे महामंडळ काय आहे ते मी आपल्याला सांगतो. महाराष्ट्र राज्य औषध वस्तू खरेदी नियामक मंडळ असं त्याचं नाव आहे. आणि या महामंडळाच्या अंतर्गत त्यांनी काय काय आणलं ते बघा. त्यांनी इतर सगळे राज्याचे निधी आणलेच, म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातले फंड आणलेच, पण त्याचबरोबर जिल्हा नियोजनाचा जो फंड होता तो देखील आरोग्य क्षेत्रातला याच्यामध्ये आणला गेला. त्यामुळे झालं असं, स्थानिक पातळीवर पालकमंत्र्यांच्या पातळीवर कलेक्टरच्या पातळीवर जी औषधांची खरेदी विक्री होऊ शकत होती ती सुद्धा बंद करण्याचं काम या तानाजी सावंतांनी केलं. आणि त्यामुळे आता कोर्टाने झापलं, लोकांनी छितू केलेली आहे, विरोधी पक्षाने तर लेफ्ट राईट केलेलं आहे. मग असं असताना अजून मुख्यमंत्री तानाजी सावंतांना का बदलत नाहीत हा प्रश्न आहे. पण त्याच वेळेला मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांना नुसतं बदलून चालणार नाही, तर त्यांना या त्यांच्या आवडत्या क्षेत्रातील किंवा त्यांना आस्था असलेल्या या वैद्यकीय क्षेत्रातील काळं बेरं, खरं खोटं, चांगलं वाईट सांगणारा अधिकारी किंवा यंत्रणा त्यांना उभारावी लागेल. आता तुमच्यापैकी काही लोक म्हणतील की अहो ते मंगेश शिवटे आहेत ना, तर हो आहेत. मंगेश शिवटे हे वंदनीय बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय कक्षाचं काम पाहतात, त्याचप्रमाणे ते डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनचंही काम पाहतात, ते रुग्णसेवेचं काम पाहतात. रुग्णसेवेचं काम आणि सरकारकडे असलेल्या आरोग्यविषयक समस्या आणि प्रश्न याची गल्लत कुणीही करू नये, त्यामुळेच हा खुलासा किंवा हे स्पष्टीकरण मी आपल्याला देतोय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना एक असा अधिकारी लागेल की जो स्वतः MBBSचं शिक्षण घेऊन, फर्जी डिग्री घेऊन नाही, MBBSचं शिक्षण घेऊन किंवा वैद्यकीय शिक्षण घेऊन हॉस्टेलमध्ये राहून माडमध्ये वावरून डॉक्टरांबरोबर दिवस रात्र काम करून किंवा शासकीय सेवा आणि व्यवस्था ज्याला माहिती आहे असा एक अधिकारी मुख्यमंत्र्यांनी जर युद्ध पातळीवर आपल्या दफ्तरी आणि आपल्या दरबारी दाखल केला नाही तर या समस्या अशाच वाढत राहतील, या समस्यांचं निराकरण होणार नाही. आणि आज कोर्टाने लाताडलंय, कुणी सांगावं, उद्या राष्ट्रपतीही काहीतरी बोलतील. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांनी तानाजी सावंतांचं काय करायचं आणि तानाजी सावंतांसारख्या मंत्र्यांच्या कृष्णलीला ज्याला नीट कळू शकतात, माहिती पडू शकतात असा अधिकारी कोण शोधायचा याचा निर्णय स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घ्यावा लागेल. दिल्लीवरून आल्यानंतर ते काय निर्णय घेतात हे बघायचंय. आता त्यांनी 35 जिल्ह्यांमधील सगळ्या जिल्ह्यांच्या आरोग्य व्यवस्थेचा अहवाल मागवलेला आहे. हा अहवाल तर येईलच, पण तो अहवाल नक्कीच राज्य सरकारच्या विरोधाभास दाखवणारा किंवा राज्य सरकारने कसं पेंड खाल्लेला आहे या आरोग्य व्यवस्थेने, या सिस्टीमने, हे दाखवणारा असेल. तो अहवाल नीट विस्तृत करून त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी एक असा सक्षम डॉक्टर अधिकारी लागेल की जो मुख्यमंत्र्यांना खरं खोटं सांगेल आणि मुख्यमंत्री आणि वैद्यकीय क्षेत्र यांच्यामध्ये एक बटर पेपर म्हणून किंवा एक त्यांचा दुवा म्हणून काम करू शकेल. असा अधिकारी आता मुख्यमंत्र्यांना शोधणं हे क्रमप्राप्त आहे. त्यांनी तो शोधला तर या वैद्यकीय क्षेत्राला ICU मधून बाहेर काढणं शक्य होईल. अन्यथा रुग्ण तर दगावताच आहेत, पण त्याचबरोबर राज्याचं आरोग्य खातं हे देखील शेवटच्या घटका मोजतंय काय असा प्रश्न तुम्हा आम्हाला पडल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला काय वाटतं की असे अधिकारी किंवा अशा गोष्टी जोपर्यंत मुख्यमंत्र्यांपर्यंत असणार नाहीत त्यांना खरं खोटं कळणार नाही, या विचाराशी किंवा या मुद्द्याशी आपण सहमत आहात का? आपल्याला मुख्यमंत्र्यांचे प्रयत्न, त्यातला प्रामाणिकपणा नेमका कसा वाटतो? तानाजी सावंतांसारख्या लोकांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असू द्यात किंवा एकनाथ शिंदे असू द्यात, फडणवीस असू द्यात किंवा अजित पवार असू द्या, हे वाकडं करू शकत नाहीत का? व्यवस्थेपेक्षा डॉक्टर तानाजी सावंत मोठे झालेत का? भ्रष्टाचारानं महाराष्ट्राच्या आरोग्य सेवेमध्ये थैमान मांडलंय का? आपल्याला काय वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्यक्त व्हा. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल आपल्याला खूप खूप धन्यवाद. महाराष्ट्राच्या राजकारणातल्या, समाजकारणातल्या आणि अवतीभोवतीच्या भोवतालातल्या अगदी निर्भीड, थेट, अचूक आणि झणकेदार व्हिडिओंसाठी आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा. धन्यवाद.